एव्हरीवन, वेलकम टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी. तर आज आपण सुरू करणार आहे डार्क रिॲक्शन. डे 2 ला म्हणजे पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं? लाईट रिॲक्शन, फोटोसिंथेसिसची लाईट रिॲक्शन सुरू केली होती आपण डे 2 ला. आज आहे डे 3. याच्यामध्ये आपण आज बघणार आहे डार्क रिॲक्शन. सर जर बघितलं आपण लाईट रिॲक्शन मध्ये प्लॅन्टने काय केलं होतं इथं आपण बघू शकतो. सिम्पली डार्क लाईट रिॲक्शन कुठं झाली होती? ग्रॅनामध्ये झाली होती. ग्रॅनामध्ये सनलाईट ॲब्सॉर्ब करून प्लॅन्टने काय बनवलं? ATP आणि NADH. आता ते कुठं पाठवणार आहे? डार्क रिॲक्शनकडे. डार्क रिॲक्शन म्हणजेच कोण आहे? केल्विन सायकल. केल्विन सायकल. सो बघूया. बघा, डार्क रिॲक्शन ऑर केल्विन सायकल ऑर तिलाच काय म्हणायचं? C3 सायकल. काय म्हणायचं? C3 सायकल. काय काय होतं C3 सायकल मध्ये किंवा केल्विन सायकल मध्ये काय काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्हाला कुठे MCQ ला क्वेश्चन येऊ शकतो. पहिला क्वेश्चन एक कुठं होत असतं तर डार्क रिॲक्शन टेक्स प्लेस इन स्ट्रोमा. हे बघा, हा क्लोरोप्लास्टचा आतमधला भाग आहे, जिथं ग्रॅना नाहीये तो भाग आहे, त्याला काय म्हणायचं? स्ट्रोमा. तर स्ट्रोमामध्ये काय होणार आहे? स्ट्रोमामध्ये डार्क रिॲक्शन होणार आहे. सो हा भाग आहे स्ट्रोमा. सो इथं काय केलं जातो बघा? कार्बन डायऑक्साईडला फिक्स केलं जातं. फोटोसिंथेसिस मध्ये प्लॅन्टने काय वापरलं? पहिला वापरला H2O. कुठं वापरला? लाईट रिॲक्शन मध्ये, बरोबर. आता इथं काय वापरणार आहे? डार्क रिॲक्शन मध्ये CO2 वापरणार आहे. सो प्लॅन्ट काय करते? CO2 फिक्स करते आणि ते कुठं करते? स्ट्रोमामध्ये. इथे MCQ तयार होऊ शकतो की डार्क रिॲक्शन मध्ये CO2 फिक्सेशन कुठं होते? तर स्ट्रोमामध्ये होते. दुसरं, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ केल्विन सायकल हा 3 कार्बनचा असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? C3 सायकल. काय म्हणतात? C3 सायकल. सो फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ केल्विन सायकल इज 3 कार्बन कंपाऊंड, हेन्स इट इज कॉल्ड एज C3 सायकल. ओके. त्या 3 कार्बन कंपाऊंडचं नाव काय आहे? PGA, फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड. फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड हे त्याचं नाव आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? बघा, PGA हा 3 कार्बनचा आहे, म्हणून त्याला C3 सायकल म्हणतात. ओके. हा एक MCQ झाला तुमचा. हा एक MCQ झाला. ओके. दुसरं बघूया. हे तर काय काय बघा, ATP आणि NADPH कुठे तयार झालते? लाईट रिॲक्शन मध्ये. कशामध्ये? थायलाकॉइड मध्ये. ते कुठे येतात? स्ट्रोमामध्ये येतात. वेअर डॅश डॅश सिंथेसाइज कार्बोहायड्रेट इज सिंथेसाइज. आणि कोणतं कार्बोहायड्रेट तयार होत असतं? तिथं तयार होत असतं ग्लुकोज. ओके. आता ही केल्विन सायकल किंवा C3 सायकल कोणी डिस्कवर केली? केल्विन आणि बेन्सन. म्हणून ह्याला नाव काय दिलं आहे? केल्विन सायकल. सायंटिस्टनं नाव दिलं. आता दोंडीराम नावाच्या माणसाने जर डिस्कवर केली असते, काय आलं असतं? दोंडीराम सायकल. ठीक आहे. सो ज्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं त्यांची नावं त्यांना दिलेली आहेत. ठीक आहे. सो कोणाचं नाव असेल तर सॉरी, फक्त एक्झाम्पल म्हणून मी दिलं. म्हणजे मोस्टली आपल्या इकडं अशी नावं असतात. विथ द हेल्प ऑफ रेडिओ ट्रेसर टेक्निक. तर बघा, कोणती टेक्निक वापरून या सायकलचा शोध लागलाय किंवा डिस्कवरी केलेली आहे? रेडिओ ऍक्टिव्ह ट्रेसर टेक्निक. कोणतं प्लॅन्ट वापरलं? तर क्लोरेला ही वनस्पती वापरली. तुम्हाला हे विचार की कुठली वनस्पती वापरून केल्विन सायकलचा शोध लावला किंवा C3 सायकलचा शोध लावला? तर क्लोरेला नावाचं काय आहे बघा, ही युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहे, म्हणजे ही शेवाळ आहे एक, त्याच्यामध्ये केलं. रेडिओ ऍक्टिव्ह कुठला वापरला? बघा, कार्बन डायऑक्साईडचा कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह वापरला. ओके. पुढे जाऊया. फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर कोण आहे याच्यामध्ये? RUBP. हा क्वेश्चन विचारलाय बघा. सो CO2 आल्या CO2 ला पहिल्यांदा रिसिव्ह कोण करतो? RUBP. नेम लक्षात ठेवा. हा एक क्वेश्चन येईल तुम्हाला की फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर कोण आहे? इट इज RUBP. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता असं आहे बघा, ही आहे केल्विन सायकल, ज्याच्यामध्ये काय होते? डार्क रिॲक्शन मध्ये काय होते? CO2 प्लस 18 ATP वापरले जातात. किती ATP? बघा, 18 ATP 12 NADPH वापरून काय तयार केला जातो? एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवला जातो. प्लस H2O प्लस 18 ADP रिलीज होतात. ते जाऊ द्या. किती वापरले हे विचारते तुम्हाला क्वेश्चन की एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी किती कार्बन, किती ATP आणि किती NADH लागतात? तर एक ग्लुकोज बनवण्यासाठी 6 कार्बन, हे तर कार्बन किती? 6 C6
सो 6 कार्बन 18 ATP आणि 12 NADPH. आता हे ATP आणि NADPH कुठून भेटणार आहे प्लांटला? लाईट रिएक्शन कडून. ठीक आहे. सो बघा CO2 फिक्स केला. इथं पहिला स्टेबल प्रोडक्ट बघा 3 कार्बनचा आहे, मग हिला काय म्हणतात? C3 सायकल. बरोबर. सोबतच बघा इथं 12 ATP इथं वापरल्या आणि 12 NADPH इथं वापरले, प्लस इथं बघा ग्लुकोज तयार केला. पुन्हा आपल्याला आता ह्या CO2 ला फिक्स करायला कोण वापरलाय? आपण RUBP. हा RUBP वापरला गेला इथं. तो परत रिजनरेट करण्यासाठी 6 ATP वापरल्या जातात आणि RUBP ला परत रिजनरेट केला जातो. बरोबर आहे. सो म्हणून इथं किती बघा 12 आणि हे 6 18 ATP आणि हे 12 NADPH यूज झाले. ठीक आहे. ही आहे आपली केल्विन सायकल. तर कुठं होत असते? ही स्ट्रोमामध्ये होत असते. मला क्वेश्चन येत असेल की कुठं होते? स्ट्रोमामध्ये होते. किती ATP वापरतात? 18 ATP. किती NADPH? 12 NADPH. एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. ह्याची सायकल होत असते. ह्यातल्या जिथं कार्बन फिक्स केला जातो तिथं बघा कार्बन फिक्स केला जातो, एवढ्याच शुगरचं प्रोडक्शन केलं जातं, म्हणजे ग्लुकोज बनवले जाते आणि इथं काय होतं? या RUBP ला रिजनरेट केलं जातं. ठीक आहे. हे असं आहे केल्विन सायकल. याला आपण म्हणतो C3 सायकल. ओके. आता ऍक्च्युली काय बघा, प्लांटमध्ये 3 प्रकारचे मेकॅनिझम आहेत. सगळ्यात पहिला मेकॅनिझम होता C3 सायकल, म्हणजे हा मेकॅनिझम. याच्यामध्ये CO2 फिक्स केला कुठं? मिसोफिल सेलमध्ये. तिथं कोण होते? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमामध्ये काय केलं? केल्विन सायकल झाली आणि काय बनवलं? ग्लुकोज बनवलं. मग सर हे पुढचे मेकॅनिझम का आले? C4 आणि कॅम प्लांट्स हे दुसऱ्या प्लांट्स नंतरची पुढची स्टेप आहे, जे प्लांटचं मॉडिफिकेशन आहे. कशासाठी? तर बघा या C3 प्लांट्समध्ये ज्या वेळेस स्टोमाटा बंद व्हायचे, कार्बन डायऑक्साईड आत येत नव्हता आणि ऑक्सिजन आतच राहायचा. मग अशा केसेसला काय झालं? फोटो रेस्पिरेशन नावाची एक प्रोसेस व्हायला लागली, जी प्लांटमध्ये होणारी वेस्ट प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसमुळे प्लांटचा लॉस व्हायला लागला आणि तो लॉस अवॉइड करण्यासाठी प्लांटनं काय केलं? बघा केल्विन सायकल तर बनवायचे, पण तिचा रूट बदलला, म्हणजे CO2 फिक्स करण्याचा रूट बदलला. इथं बघा CO2 डायरेक्ट फिक्स केला होता स्ट्रोमामध्ये. बरोबर. आणि केल्विन सायकल झाली होती. C4 प्लांटमध्ये काय केलं जातं? पहिल्यांदा CO2 फिक्स करायचा मिसोफिल सेलमध्ये, मग त्याला क्लोरोप्लास्टमध्ये पाठवायचं आहे. बरोबर. मग असं का केलं? मग अजून एक मेकॅनिझम आला, बंडल शीत. तुम्हाला इथे MCQ काय येतो की बंडल शीत मेकॅनिझम हा कोणत्या प्रकारच्या प्लांटमध्ये असतो? C4 प्लांटमध्ये असतो. जसं C3 प्लांट्सला C3 का म्हणलं? तर फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट केल्विन सायकलमध्ये कोणता होता? 3 कार्बन कंपाऊंड फॉस्फोग्लिसरिक ग्लिसरॉल्डिहाइड PGA. तर C4 प्लांटमध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बनचा असतो, म्हणून त्याला काय म्हटलं? C4 सायकल म्हटलं. मेकॅनिझम काय बदललाय ते सगळं सांगतो. इथं फक्त मिसोफिल सेल इन्व्हॉल्व असतात, पूर्ण प्रोसेस मिसोफिल सेलमध्ये होते. तर इथं काय केलं जातं? स्पेशल टाईपचे क्लोरोप्लास्ट बनवले जातात. कुठं? बंडल शीत सेल. खूप डीपमध्ये जायला नको, पुढं सांगेनच काय गोष्टी तुम्हाला डीपमध्ये. सध्या लक्षात ठेवा C4 प्लांटमध्ये एक स्पेशल टाईपचे मेकॅनिझम असतो, ज्याला क्रान्स ॲनाटॉमी म्हणतात. काय म्हणतात? क्रान्स ॲनाटॉमी. ज्याच्यामध्ये काय असतात? आतल्या साईडला बंडल शीत सेल असतात आणि बाहेरच्या साईडला मिसोफिल सेल असतात. सो कार्बनला इथं फिक्स केला जातो. कशासाठी? तर फोटो रेस्पिरेशन अवॉइड करण्यासाठी. बघा कार्बनला मिसोफिल मध्ये फिक्स केला जातो आणि तिथे एक C4 ऍसिड तयार होतं. त्या ऍसिडचं नाव आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. हे 4 कार्बन कंपाऊंड असतं. सो बघा इथं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट काय होता? PGA, जो 3 कार्बनचा होता. याला काय म्हणलं आपण? C3 सायकल. इथं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बनचा, म्हणजे याला काय म्हणायचं? C4 प्लांट्स किंवा C4 सायकल. मिसोफिल सेलमध्ये हे ऍसिड बनवलं. हे ऍसिडचं कन्व्हर्जन परत कशामध्ये केलं जातं? मॅलिक ऍसिड. आणि हे मॅलिक ऍसिड बघा डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड गेला का? नाही. तर हे मॅलिक ऍसिड कुठं पाठवलं त्यांनी? बंडल शीत सेलमध्ये पाठवलं. इथं या मॅलिक ऍसिड पासून काय रिलीज केला जातो? कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो.
असं काय केलं सर? तर काय होतं, ज्यावेळेस स्टोमाटा बंद होतात कार्बन डायऑक्साईड बाहेरच राहतो आणि ऑक्सिजन आत राहतो. मग बघा इथे एक आपण एन्झाईम बघितलं होतं, रुबिस्को नावाचं एन्झाईम C4 प्लांटमध्ये असतं. हे रुबिस्कोला जर CO2 नाही भेटला तर हे काय करते, हे गद्दारी करते. गद्दारी करते म्हणजे काय करते, हे इथला ऑक्सिजन घेते. काय घेते? ऑक्सिजन. म्हणजे बघा रुबिस्कोला दोघं पण आवडतात, नावातच आहे रुबिस्को, RUBP कार्बोक्झायलेज ऑक्सिजनेज नावाचं एन्झाईम आहे. याला दोघं पण आवडतात, याला ऑक्सिजन पण आवडतोय आणि कार्बन डायऑक्साईड पण आवडतोय. पण कार्बन डायऑक्साईड असेल तर त्याची पहिली अफिनिटी कोणासोबत आहे? कार्बन डायऑक्साईड सोबत. मग ह्या कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतोय आणि त्याच्यापासून काय बनवतोय? ग्लुकोज बनवतोय. पण जर हाय टेम्परेचर रिजन मधले प्लांट्स दिवसा स्टोमाटा बंद करतात, स्टोमाटा बंद झाला का CO2 आतमध्ये येत नाही, बरोबर? हा CO2 आतमध्ये जो यायचा आहे तो येत नाही. मग आतमध्ये कोण असतो? प्लांटनं बनवलेला ऑक्सिजन असतो, लाईट रिएक्शनने बनवलेला ऑक्सिजन. प्लांट काय करते? प्लांट इन द सेन्स हा रुबिस्को काय करतो? ऑक्सिजनला फिक्स करतो. ऑक्सिजन फिक्स केल्यावर शुगर तयार तर होतच नाही, पण प्लांटचा लॉस होतो. काही कार्बन डायऑक्साईड रिलीज केले जातात फिक्स केलेले, काही ATP वापरल्या जातात आणि प्लांटचा लॉस होतो. या प्रोसेसला फोटो रेस्पिरेशन म्हणायचं. हा एक वेस्ट प्रोसेस आहे जी प्लांटमध्ये होत असते आणि ती अवॉइड करायसाठी प्लांटने एक मेकॅनिझम बनवला, त्याला म्हणायचं क्रान्झ ॲनाटॉमी. काय म्हणायचं? क्रान्झ ॲनाटॉमी. मी पण तुम्हाला शिकवणार आहे पुढं. ही क्रान्झ ॲनाटॉमीमध्ये काय असतं, बाहेर मेसोफिल सेल, बघा हे मेसोफिल सेलला बाहेर टाकलं आणि हे जी केल्विन सायकल आहे हिच्या भोवती एक कोटिंग बनवलं की त्या कोटिंगमुळं काय होतं, आतमध्ये कोणी येणार नाही, ऑक्सिजन येणार नाही. म्हणजे कोणताच गॅस बंडलशीत सेलमध्ये एंट्री करू शकत नाही. मग काय करतात बघा, प्लांट काय करते, मॅलिक ॲसिड हे लिक्विड बनवते आणि हे लिक्विड आतमध्ये जाते आणि लिक्विड पासून परत ह्या मॅलिक ॲसिड पासून काय बनतो? कार्बन डायऑक्साईड बनतो. हा असा कन्सेप्ट आहे C4 प्लांटचा. आता तुम्ही काय म्हणताल की सर आम्हाला काय कन्सेप्ट विचारणार आहेत का? पण कसं आहे, जे आहे तो कन्सेप्ट माहीत असला पाहिजे. उद्या जाऊन तुम्ही जर ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतला, त्याच्यामध्ये बॉटनी घेतला, तर त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन C4 सायकल किंवा डिफरन्स बिटवीन C3 आणि C4 असा क्वेश्चन येऊ शकतो. अशा वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की C3 मध्ये काय होते, C4 मध्ये काय होते. ठीक आहे. सो असा एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये असं बंडलशीत सेलमध्ये आतमध्ये केल्विन सायकल करून काय बनवलं जातं? ग्लुकोज बनवलं जातं. दुसरं एक पाथवे आहे कॅम्प प्लांट. इथं पण काय केलं जातं, रात्रीचं कार्बन फिक्स करून इथं पण सेम ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड बनवलं जातं आणि हे ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड 4 कार्बनचं असतं. हे परत काय होतं, दिवसा याचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? CO2 मध्ये. म्हणजे दिवसा स्टोमाटा बंद असणार. हे बघा इथं स्टोमाटा आहे, हा स्टोमाटा ओपन आहे, कधी? रात्रीचा. म्हणजे लक्षात ठेवा कॅम्प प्लांट्स मध्ये स्टोमाटा रात्रीचा ओपन असतो कारण दिवसा ऊन खूप असतं. प्लांट काय करतं, दिवसा स्टोमाटा ओपन करून CO2 आतमध्ये घेतं, सॉरी रात्री स्टोमाटा ओपन करून CO2 आतमध्ये घेतं आणि रात्रभर तिथे एक ऍसिड बनवलं जातं ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड आणि त्याच्यापासून परत काय बनवलं जातं? मॅलिक ॲसिड. म्हणजे रात्रभर प्लांट काय करतं, मॅलिक ॲसिड बनवतं. ह्या मॅलिक ॲसिडमध्ये कोण असतं? कार्बन डायऑक्साईड पण असतो फिक्स केलेला. आणि दिवसा काय करतं, स्टोमाटा बंद झाले पण आतमध्ये CO2 ऑलरेडी फिक्स केलेला असतो, तो CO2 वापरून प्लांट काय करतं, केल्विन सायकल रन करून ग्लुकोज बनवतो. हे असे वेगवेगळे मेकॅनिझम कुठे आहेत? प्लांट्समध्ये आहेत. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन कसा येतो काय ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती सांगेन. हा कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर काही कन्सेप्ट समजले नाहीत तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ओके. असं C3, C4 आणि कॅम्प प्लांट. बघा इथं फक्त मेसोफिल सेल असतात, इथं मेसोफिल सेल आणि बंडलशीत सेल. म्हणजे इथले क्लोरोप्लास्ट मेसोफिल सेल मधले वापरले जातात, इथले क्लोरोप्लास्ट हे बंडलशीत सेल मध्ये. आणि अशा टाईपच्या मेकॅनिझमला क्रान्झ ॲनाटॉमी म्हणतात. हे कॅम्प प्लांट मध्ये दिवसा स्टोमाटा बंद असतो, सो रात्री हे प्लांट, सो इथं काय असतं, रात्रीचं खेळ चाले. कॅम्प प्लांट मध्ये काय असतं, रात्रीचं खेळ चाले. म्हणजे रात्री तिथं काय केला जातो, कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो आणि दिवसा तो वापरला जातो.
बघूया C4 पाथवे, ह्याला दुसरे एक नाव काय आहे HSK पाथवे, हॅच अँड स्लॅक पाथवे म्हणून त्याला नाव काय दिले HSK पाथवे. ओके, लेक्चर एन्जॉय करताय ना का बोर व्हायला लागले? लक्षात ठेवा हे सगळी जी सिस्टीम वर्क करतायत हे तुमच्यासाठी करतायत. कोणी असेल, तुमचे आई वडील असतील किंवा क्लासेस असतील किंवा यूट्यूबला कोण लेक्चरर असतील, हे सगळे शिकवतात. हा कन्सर्न फक्त पैसे कमवणे नसतो किंवा दुसऱ्या गोष्टींपेक्षा पहिला कन्सर्न काय आहे, तुम्हाला शिकवणं, तुम्हाला त्या गोष्टी गळी उतरवणं आणि त्यानंतर तुम्ही त्या एक्झाममध्ये जाऊन तुम्हाला मार्क्स पाडणं आणि तुम्ही काय तर बनणं, हा पण कन्सर्न आहे. कुणी किती सेल्फिश विचार केला तर या सगळ्या सिस्टीमचा मागचा पर्पज ऐकत असतो की तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुमचा स्कोर आला पाहिजे. मग त्या सगळ्यामध्ये तुमचा कन्सर्न काय आहे की तुम्ही प्रामाणिक गोष्टी सिरियस घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर वर्क केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, बरोबर? कारण ज्या त्या फेजमध्ये ज्या त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कधीही काहीही करत बसला त्याला काही अर्थ नसतो. तुमचे फेज असते, 10वी पर्यंतची एक फेज असते, 12वी पर्यंतची एक फेज असते, डिग्रीची एक फेज असते, डिग्री नंतर जॉबसाठी किंवा पुढच्या तुमच्या करिअर सेट करण्यासाठी काय फेजेस असतात. सो ज्या त्या फेजला तुम्ही सिरियस होणं गरजेचं असतं. सगळ्याच गोष्टी लाईटली घ्यायच्या नाहीत आणि आयुष्यात खूप लोड पण नाही घ्यायचं. गोष्टी सिम्प्लिफाय करत करत जेवढ्या तुम्ही करचाल तेवढ्या आयुष्यात तुम्हाला त्या गोष्टी मिळत जातील. सो टेक केअर अबाउट युअर सेल्फ फॉर व्हॉट यू हॅव टू डू. ओके, सो बोर नाही व्हायचंय, ठीक आहे? तर HSK पाथवे हा C4 पाथवे म्हणतो आपण, जो फर्स्ट टाइम कुठं डिस्कवर केला गेला, शुगर केन मध्ये. HSK ह्या 2-3 सायंटिस्टनी. इथं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोण आहे? ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड OAA, जो किती कार्बनचा आहे? 4 कार्बनचा, म्हणून याला काय म्हणतात C4 पाथवे. कुठं कोणत्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये होतो तर बघा, ट्रॉपिकल क्रॉप्स अँड सब ट्रॉपिकल ग्रासेस, जिथं ऊन खूप असतं अशा क्रॉप्स मध्ये, आणि काही डायकॉटलेडॉन्स मध्ये. कारण ग्रासेस हे मोनोकॉट असतं आणि काही डायकॉट प्लांट्स मध्ये काय होत असतं, C4 सायकल होत असते. ओके, समजून घ्या. एक्झाम्पल वरती खूप वेळा क्वेश्चन विचारलाय. आता माझ्या भाषेत मी C3 आणि C4 साठी एक डेफिनेशन बनवलेलं आहे किंवा एक ट्रिक सांगतो. हाईटला कमरेपेक्षा जे कमी असतात ते C3 असतात, राईस, व्हीट, बरोबर? आणि कमरेपेक्षा जे वर आहेत, हाईटने जास्त आहेत, ते कुठं पकडायचे? C4 मध्ये पकडायचे. लाईक शुगर केन, मेज, सॉर्गम, हे कशामध्ये पकडायचे? C4 मध्ये. ज्यांची इल्ड जास्त असते, उत्पादन जास्त असतं, कारण तिथं फोटो रेस्पिरेशन नावाचे एक वेस्ट रिॲक्शन आहे ते होत नसते, ती कुठं? C4 मध्ये. आता हे काय बघा, याच्यावर क्वेश्चन येईल तुम्हाला. बघा तुमचा क्वेश्चन कुठं कुठे येऊ शकतो, लक्षात ठेवा. पहिला, कोणत्या प्लांट मध्ये डिस्कवर केला, कुणी डिस्कवर केला, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कुठल्या रिजन मध्ये होतो आणि त्याचे एक्झाम्पल. नंतर ह्या प्लांट्स मध्ये एक स्पेशल टाईपची मेकॅनिझम असतो किंवा अॅनाटॉमी असते, त्याला काय म्हणायचं? क्रान्स अॅनाटॉमी. सो बघा या स्लाइडवरती तुम्हाला टोटल 1 2 3 4 5 6 MCQ आहेत. फिट करून टाका डोक्यात, याच्या बाहेर विचारणार नाही क्वेश्चन. शुगर केन, मेज, सॉर्गम ह्या C4 प्लांट्स आहेत. ह्या प्लांट्स मध्ये बघा, अॅनाटॉमी ऑफ लिव्स ऑफ C4 प्लांट्स इज डिफरंट फ्रॉम C4. कसं? यांच्यामध्ये काय असते? क्रान्स अॅनाटॉमी. यांच्यामध्ये पॅलिसेड टिश्यू ॲब्सेंट असतात. थोडंसं डीप मध्ये ते जाऊ द्या, पण हे लक्षात ठेवा, क्रान्स अॅनाटॉमी कुणामध्ये असते? C4 प्लांट्स मध्ये. कसे असते क्रान्स अॅनाटॉमी? दाखवतो. हे बघा, ही क्रान्स अॅनाटॉमी असते. नॉर्मल प्लांट्स मध्ये काय असतात? नॉर्मल लिव्स मध्ये किंवा C3 प्लांट्स मध्ये काय असतं? हे बघा, हे पानाचं वरचं कोटिंग आहे, हे तर स्टोमाटा आहेत, आतमध्ये मिसोफिल सेल आहेत, आणि मिसोफिल सेलच्या आतमध्ये डायरेक्ट काय असतं? आपण बघितलंय, क्लोरोप्लास्ट असतात. C3 मध्ये नॉर्मल मिसोफिल सेल आणि मिसोफिल सेल मध्येच क्लोरोप्लास्ट, हे कोड असतं C3 प्लांट्स मध्ये. C4 मध्ये काय बदल होतो? तर C4 प्लांट्स मध्ये काय असतं बघा, हे साईडला आहेत ते मिसोफिल सेल आहेत बघा, हे साईडला आहेत ते मिसोफिल सेल आहेत. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असायला पाहिजे होते, पण काय होतं, याच्यानंतर एक कोटिंग तयार होतं, ते कोटिंग असतं बंडल शीट सेल्स, आणि त्याच्या आतमध्ये काय असतात? मग
क्लोरोप्लास्ट असतात. काय असतात? क्लोरोप्लास्ट. म्हणजे बंडल शीथ सेलच्या आतमध्ये. असं काय केलं जातं तर आतमध्ये कुणाला जाऊन द्यायचं नाही, आपल्याला ऑक्सिजनला जाऊन द्यायचं नाहीये. सो म्हणून इथं क्लोरोप्लास्टला जिथं काय होणार आहे केल्विन सायकल त्या जागेला प्रोटेक्ट केलं जातं कशामार्फत? बंडल शीथ सेलच्या कोटिंगनं. आणि याला काय म्हणायचं? क्रान्स अॅनाटॉमी. काय म्हणायचं? क्रान्स अॅनाटॉमी. आता क्रान्स का म्हणले सर ह्याला? त्याच्या मागचं लॉजिक सांगतो. क्रान्स म्हणजे काय असतं तुम्ही तर बघितलं असेल बघा की एखादा मोठा नेता किंवा आर्मीमध्ये एखादा जवान शहीद झाल्यानंतर बघा ते एक गोल चक्र असतं, ते घेऊन असं मंत्री वगैरे असं जातात बघा, असं पोलीस जात असतात बघा, तुम्ही बघितलं असेल. एनसीसी मध्ये ते आपला हे असतो काय म्हणतात आपण काय म्हणतो स्लो पिरियड असते बघा, तर त्याच्यामध्ये हे असं चक्र घेऊन जातं. ते चक्र म्हणजे त्याला क्रान्स म्हणतात. म्हणजे याला काय म्हणले? क्रान्स अॅनाटॉमी. हे काय बघा चक्रासारखं हे असं क्रान्स अॅनाटॉमी. समजलं का? हा कन्सेप्ट मला वाटतं तुम्हाला आज समजला असेल की याला क्रान्स अॅनाटॉमी का म्हणायचं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण यूट्यूबला सगळ्याच गोष्टी कधी कधी डिस्कस नाहीत होत. ऑफलाईन क्लासला खूप साऱ्या गोष्टी डिस्कस होत असतात. सो भविष्यात आपल्या इथं IBPS म्हणजे AFOचे पण बॅचेस असणार आहेत किंवा ॲग्रिकल्चर MPSCचे तर जर ते वर्ष असतात. महाराष्ट्रातली सगळ्यात नावाजलेली टॉपची अकॅडमी फॉर ॲग्रिकल्चर MPSC. आपले सगळ्यात जास्त रिझल्ट असतात ॲग्रिकल्चर MPSC मधून. सो त्यावेळेस तुम्ही इथं अप्रोच करू शकता. ऑफलाईनला खूप मजा येते. ऑफलाईनला अजून खूप खेळमेळीच्या वातावरणामध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर केले जातील. ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे जे लेक्चर आहेत ते पण होणार आहेत अकॅडमीमध्ये. सो त्यावेळेस तुम्ही अप्रोच करू शकता. त्यासाठीच हे सगळे काही लेक्चर्स तुमच्यासमोर आणलेले आहेत की काय शिकवलं जातं. तुम्ही खूप ठिकाणी लेक्चर्स बघचाल त्यावेळेस तुम्हाला एक फरक समजेल. ठीक आहे. लेक्चर आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मी मध्ये मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर कमेंट सेक्शनमध्ये देत जावा. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात. इथं खूप कमी कन्सर्न आहे पैसे कमवण्याचा किंवा तुमची दिशाभूल करण्याचा, असं काहीच नाही. इथं फक्त तुम्हाला नॉलेज वाटण्यासाठी आम्ही सगळे उभा असतो. ठीक आहे. आणि एक शिक्षक असतो तो स्वार्थी असतो. कशासाठी? की बाबा माझ्या विद्यार्थ्याला सक्सेस जर भेटला तर माझ्या विद्यार्थ्याला सक्सेस भेटणं हा एक लालच असतो आमचा. म्हणजे प्रत्येक माणूस एक लालच असतो, त्याला काही ना काही हवं असतं. तर शिक्षकाला काय हवं असतं की माझ्या स्टुडंटला सक्सेस भेटावा, हा एक लालच त्याच्या मनामध्ये असतो. आणि हा लालच घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभा असतो, लक्षात ठेवा. सो आम्ही पण खूप लालची माणसं आहे. आणि तुमच्याकडून तुम्हाला सक्सेस भेटणं, पोस्ट भेटणं किंवा तुम्हाला चांगल्या कॉलेजला MSc ॲडमिशन भेटणं हा एक लालच आमच्या मनात असतो. तुम्ही आम्हाला लालची म्हणताय तर हो आम्ही आहे लालची, आम्ही आहे हावरे. कशाचे हावरे? तुमच्या पोस्टचे हावरे, तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणं, तुम्हाला चांगलं नॉलेज भेटणं, हे हावरे पण शिक्षकामध्ये असतं आणि तोच खरा शिक्षक असतो. ओके, बघूया पुढं. क्रान्स अॅनाटॉमी हे अशी असते, C4 प्लॅन्ट्समध्ये असते. देर इज अ बंडल शीथ सेल अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल, आणि व्हॅस्क्युलर बंडल पण असतो आतमध्ये, लक्षात ठेवा. द क्लोरोप्लास्ट कुठं असतात? बंडल शीथ सेलमध्ये असतात. विदाउट ऑर लेस डेव्हलप्ड ग्रॅना. मेसोफिल सेल आर द मेसोफिल सेल द क्लोरोप्लास्ट आर द स्मॉल बट विथ द वेल डेव्हलप्ड ग्रॅना. सो बाहेर काय असतं? क्लोरोप्लास्ट जे असतात त्याच्यामध्ये ग्रॅना चांगला डेव्हलप झालेला असतो, आणि आतमध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात त्याच्यामध्ये ग्रॅना डेव्हलप झालेला नसतो. कारण आता आपल्याला गरजच नाही, आता आपल्याला काय करायचे? डार्क रिॲक्शन करायची. ओके, म्हणून हे असं होतंय बघा. हे ॲटमॉस्फिअरचं CO2 फिक्स केलं जातं कुठं? मिसोफिल सेलमध्ये. तिथं कुठं केलं? स्ट्रोमामध्ये. इथं कुठे केलाय? आधी मिसोफिल सेलमध्ये. मिसोफिल सेलमध्ये बघा ह्या फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर तिकडे कोण होता? RUBP. इथं कोण आहे? फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड, पेपा. पेपा इज द फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर इन C4 प्लांट्स. हे बघा इथं पेप आहे, PEPA. तिकडे कोण होता? RUBP. डिफरन्स जर बघायचा म्हटला, बरोबर, म्हणजे समजा ऑप्शनलला वगैरे क्वेश्चन आला डिफरन्स बिटवीन C3 सायकल आणि C4 सायकल, खूप इझी लिहू शकता तुम्ही. तिकडं CO2 फर्स्ट ऍक्सेप्टर कोण असतो? RUBP. C3 मध्ये इथं कोण आहे? पेपा आहे. हा पेपा काय करतो? CO2 सोबत रिॲक्शन करतो आणि काय बनवतो? ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड. हे किती कार्बनचं आहे? हे 4 कार्बनचं आहे, म्हणून C4 सायकल. ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मॅलिक ऍसिड किंवा मॅलेट. हे मॅलेट कुठं जातं? मग बंडल शीथ सेलमध्ये जातं. आणि बंडल शीथ सेलमध्ये याच्यापासून बघा मॅलिक ऍसिडचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं आणि पायरुविक ऍसिड बनतं. सोबत काय होतं? प्लॅन्टला काय मिळतो? CO2 मिळतो. आणि CO2 वापरून प्लॅन्ट काय करतं? केल्विन सायकल
ऑपरेट करतं, लक्षात ठेवा. सो इथं पण काय झालं, केल्विन सायकल ऑपरेट करायची, फक्त CO2 फिक्सेशन वेगळ्या पद्धतीने केलं गेलं. बरोबर. हे असं आहे मेकॅनिझम ऑफ C4 सायकल. सो इथे केल्विन सायकल झाली, हे पायरुव्हिक ऍसिड परत बाहेर येतं मेसोफिल मध्ये आणि काय बनवतं, पेपा बनवतं. पेपा परत CO2 ला घेतं, ऑक्झॅलिक ऍसिड बनवतं, मॅलिक ऍसिड बनवतं, मॅलिक ऍसिड परत आत येतं, परत CO2 देतं, परत बाहेर जातं. ह्याची सायकल ऑपरेट होत असते C4 प्लांट्स मध्ये. सो यांना स्टोमाटा बंद असले तर यांनी स्टोमाटा बंद करायच्या आधी CO2 ला काय केलेलं असतं, आतमध्ये घेतलेलं असतं आणि काय बनवून ठेवतात ते, हे मॅलिक ऍसिड, आणि स्टोअर करून ठेवतात मॅलिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. बरोबर. स्टोमाटा ज्यावेळेस ओपन असतो, मोस्टली रात्री ओपन करतात ते, कारण दिवसा ऊन खूप असतं. ठीक आहे. सो इथे बघा CO2 घेतला कोणी, फॉस्फोइनोल पायरुव्हिक ऍसिड पेपाने, कुठे गेला तो, मेसोफिल सेल मध्ये. ओके. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट काय तयार झाला, 4 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलिक ऍसिडिक ऍसिड, आणि त्याला कन्वर्ट कशामध्ये केला, मॅलिक ऍसिड मध्ये केला. मॅलिक ऍसिड कुठे गेला बघा, कन्वर्ट झाला पायरुव्हिक ऍसिड मध्ये. सोबत त्याने काय केलं, CO2 रिलीज केला सायटोप्लाझम मध्ये आतमध्ये. नंतर तिथं काय झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन्क्रीज झाला बंडल शीथ सेल मध्ये, आणि त्यामुळे काय झालं, केल्विन सायकल ऑपरेट झाली. बरोबर. सो लक्षात ठेवा, जसं आपण तिकडे बघितलेलं की C3 सायकल मध्ये ग्लुकोज तयार करायला किती ATP वापरले सांगा मला, 18 ATP आणि 12 NADPH. तर इथं लक्षात ठेवा 12 ॲडिशनल ATP लागतात. सो C4 सायकल मध्ये टोटल किती ATP लागणार आहेत, 30 ATP लागतात. हे बघा, हे 12 ॲडिशनल प्लस आधी आपण C3 मध्ये 3 वापरले, तसे 3 तर लागतातच, सोबत 12 ॲडिशनल लागतात. सो 18 प्लस 12 किती, 30 ATP C4 सायकल मध्ये लागतात. आणि NADPH सेम, त्याचे काय नाही, ते 12च लागतात. सो 12 NADPH सेम कोणासारखे, C3 सारखे, फक्त ATP किती लागतात, 30 ATP लागतात. तिकडे किती ATP लागल्या होत्या, तिकडे फक्त 18च लागल्या होत्या. ओके. इथं किती लागतात, 30 ATP लागतात. सो इथं C4 मध्ये काय होत नाही, मग फोटो रेस्पिरेशन होत नाही, फोटो रेस्पिरेशन होत नाही. पुढचा आहे बघा कॅम पाथवे, कॅम क्रॅसुलियासियन ऍसिड मेटाबॉलिझम. क्रॅसुलियानिसी नावाच्या फॅमिलीमध्ये हा मेकॅनिझम असतो, म्हणून याला नाव काय दिले, क्रॅसुलियासियन ऍसिड मेटाबॉलिझम. तर सिंपल आहे, बघूया काय आहे. इट इज अ वन मोर अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ कार्बन फिक्सेशन फाउंड इन डेझर्ट प्लांट. तुम्हाला क्वेश्चन काय येईल की डेझर्ट प्लांट मध्ये कोणता पाथवे असतो, तर कॅम पाथवे असतो. हा फर्स्ट रिपोर्ट केला कुठल्या फॅमिलीमध्ये, क्रॅसुलियासी फॅमिलीमध्ये. सो याला काय म्हणतात, कॅम पाथवे और क्रॅसुलियासियन ऍसिड मेटाबॉलिझम. इन कॅम प्लांट्स बघा, इन कॅम प्लांट्स स्टोमाटा हा स्कोटो ऍक्टिव्ह असतो. स्कोटो ऍक्टिव्ह स्टोमाटा आर सीन इन डॅश 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 कॅम प्लांट्स मध्ये. म्हणजे काय सर, तर तो रात्री ओपन असतो बघा. स्कोटो दॅट इज ऍक्टिव्ह ड्युरिंग नाईट. सो इनिशियल CO2 फिक्सेशन मी तुम्हाला मागे सांगितलं, कॅम्प प्लांट मध्ये काय असतो, रात्री असं खेळ चालले, रात्री CO2 फिक्सेशन केलं जातं. Thus C4 pathway fix CO2 at night and reduce CO2 in daytime via the C3 pathway is using NADPH formed during the day. बाकी सगळं दिवसा होतं, फक्त CO2 ला फिक्स केला जातो रात्री. हे असं आहे बघा, इथं बघा स्टोमाटा ओपन केला रात्री. बरोबर. इथं बघा हे नाईट आहे, स्टोमाटा ओपन केला, त्याला पहिल्यांदा फिक्स केला कोणी, पेपा पहिला ऍक्सेप्टर आहे, त्याने काय बनवलं, C4 ऍसिड म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिडिक ऍसिड असतं, आणि ते परत कुठे गेलं, हे बघा C4 ऍसिड कुठे गेलं, नंतर दिवसा केल्विन सायकल कडे गेलं, त्याला कन्वर्ट झालं, CO2 भेटला आणि तो केल्विन सायकल मध्ये गेला. रुबिस्कोने काय केलं, फूड बनवून टाकलं. सो इथं रात्री CO2 फिक्स केला जातो आणि दिवसा ग्लुकोज बनवला जातो. ठीक आहे, एवढंच आहे. सो इथं एक प्रोसेस आहे ऍसिडिफिकेशन, म्हणजेच काय, मॅलिक ऍसिड बनवणं. इथं मॅलिक ऍसिड स्टोअर केलं जातं रात्रभर कशामध्ये, व्हॅक्युअल मध्ये, आणि दिवसा ते मॅलिक ऍसिड ब्रेकडाऊन केलं जातं, त्यापासून काय बनवलं जातं, CO2. CO2 आला का केल्विन सायकल होत असते. सो C3 मेकॅनिझम म्हणजे केल्विन सायकल कॉमन आहे सगळ्यांमध्ये, फक्त केल्विन सायकल पर्यंत कार्बन डायऑक्साईड कसा पोहोचवायचा याचा पाथ बदलतो फक्त. एक्झाम्पल आहे बघा कॅम्प प्लांटचे, कॅलॉन्ची, ऑपोन्शी आणि ॲलोवेरा. सो
ॲडिशनल 5 प्लांट्स बघा, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये काय सांगायचे, एक्झाम्पल ऑफ C3 प्लांट्स, एक्झाम्पल ऑफ C4 प्लांट्स आणि एक्झाम्पल ऑफ कॅम्प प्लांट्स. कॅम्प प्लांटचे काय एक्झाम्पल काय आहेत बघा, कॅलोनची, ओपनशी आणि ॲलोवेरा. ओके, या गोष्टी डोक्यात ठेवा. C4 प्लांटचे एक्झाम्पल, C3 प्लांटचे एक्झाम्पल, कॅम्प प्लांटचे एक्झाम्पल, IMP फॉर युअर MCR. दिस इज ऑल अबाउट फोटोसिंथेसिस. आपली नेक्स्टची स्टेप, नेक्स्ट लेक्चर असणार आहे ते कशावरती असणार आहे, रेस्पिरेशन. आता हे जे ग्लुकोज बनवले याच्यापासून प्लांट एनर्जी कसं बनवते, हा मेकॅनिझम आहे रेस्पिरेशन. तो आपण कधी बघणार आहे, नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. सो आता तुम्ही जे हे बनवले होते, काय क्वेश्चन आपण बघितले होते, तर बघा मी आता तुम्हाला क्वेश्चन विचारतो. हा एक क्वेश्चन होता बघा की डार्क रिॲक्शन कुठं होत असते. आता सांगा मला कुठं होते डार्क रिॲक्शन, स्ट्रोमामध्ये होत असते. ठीक आहे, अजून काय MCQ आहेत, याचे आन्सर्स मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. आता लेक्चर बघून झालं तुम्हाला यायला पाहिजे. पहिलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ C3 प्लांट्स. तुम्ही मला सगळे कमेंट सेक्शनमध्ये C3 प्लांटचे एक्झाम्पल सांगायचे. त्याचं तुम्हाला मी हिंट काय दिले, कसे लक्षात ठेवायचे, कमरेपर्यंत ज्यांची हाईट आहे ते मोस्टली काय असतात, मोस्टली म्हणतोय सगळे नाहीत, काही अपवाद असतील त्याला, ते C3 प्लांट्स आहेत. परत, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ C4 प्लांट्स. C4 प्लांटचे एक्झाम्पल 4 देतील, त्यामध्ये तुम्हाला एक ओळखायचे. सो C4 प्लांटचे सगळी नावं शोधून मला कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायचे. ठीक आहे. परत, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ केल्विन सायकल काय होता, केल्विन सायकलला C3 सायकल म्हणलं आपण. त्याचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट 3 कार्बनचा होता. कोणता होता शिकवलंय तुम्हाला, त्याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. आणि फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर C4. आता फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर इथं पण कोण होता, RUBP. मग तसं फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर C4 प्लॅनमध्ये कोण होतं. ठीक आहे, त्याचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे, सगळ्याची उत्तरं. अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला, कॅम्प प्लॅनचे एक्झाम्पल, ते पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फोटोसिंथेसिस. आय होप की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगू शकलोय. तरी काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवा आहे, कोणता एखादा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला कळलेला नाही आहे बॉटनीचा, कोणताही असेल, बॉटनीमध्ये खूप काही कोर्सेस आहेत, प्लांट ब्रीडिंग असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, कुठलाही त्यातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कोर्सेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड होतात ना परत, तर कुठल्याही गोष्टी तुम्हाला वाटल्या तर त्याच्यावरती तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावरती लेक्चर घेऊन येईन तुमच्यासाठी. ठीक आहे. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल पण आहे एक्सलन्स ॲग्री अकॅडमी म्हणून, तर तोही तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. सो थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय.